नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात गेली अनेक दिवसांपासून आपण एका पोलीस अधिकाऱ्याचे व्हिडिओ पाहत आलो, त्यामधून त्यांनी केलेले खळबळजनक दावे देखील ऐकत आलो. त्यानुसार ती व्यक्ती अर्थातच रणजित कासले नावा त्या महाराष्ट्राला माहीत झालंय. आधी ते डिसमिस झाले होते, म्हणजे सस्पेंड झाले होते, नंतर त्यांना डिसमिस करण्यात आलं. अर्थात त्यांना पुणे एअरपोर्टवर अटक करण्यात आली. नंतर त्यांना त्या ठिकाणाहून बीडला नेण्यात आलं. नंतर 28 दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीन झाला आणि पुन्हा एकदा रणजित कासलेंचं संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन घडलं, त्या अर्थात त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता रणजित कासले पुन्हा एकदा आले, पण पुन्हा नवीन खळबळजनक आरोप घेऊन. अर्थातच रणजित कासले सडेतोड रोखोक आणि जे काही खरं आहे, म्हणजे त्यांना जे माहिती आहे असं जे त्यांचा तो दावा करतात त्यानुसार ते बोलतात आणि त्यानुसार आपली भूमिका मांडतात. आता ही भूमिका मांडताना त्यांनी पहिल्यांदा ज्या जेलमध्ये ते राहिले होते काही दिवस बीडमध्ये, नंतर त्यांना बाबूराव छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृह घालवण्यात आलं. पण बीडमध्ये जेव्हा ते होते त्यावेळी तिथली परिस्थिती काय आहे, वाल्मिक कराडला कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, हे प्रत्यक्ष त्यांनी डोळ्यानं पाहिलं. आणि याच्या आधी ज्यांनी ज्यांनी दावा केला होता, जसं धनंजय देशमुखांनी केला होता, अंजली दमानी यांनी केला होता, जितेंद्र आव्हाड यांनी केला होता, करुणा मुंडेंनी केला होता की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, हे कसं खरं आहे हे प्रत्यक्ष रणजित कासले यांनी तिथं प्रत्यक्षात पाहिलं आणि परवा व्हिडिओ टाकला आणि अख्ख्या महाराष्ट्रानं तो पाहिला. मग 3 लेअरच्या चपात्या काय, स्पेशल चहा काय, फरसाण काय, चिकन काय, मटन काय, 6 ब्लँकेट्स काय, एवढं सगळं त्या वाल्मिक कराडला पुरवलं जातं. ज्या कॅन्टीन मध्ये 1000 रुपयाची सामान खरेदी करताना नाकेनऊ येतात, त्या कॅन्टीन मध्ये 50-50 हजाराची खरेदी वाल्मिक कराड कसा काय करू शकतो, हे सगळे दावे त्यांनी केले. आणि याच दाव्याचा परिणाम म्हणून याच बीडचे पोलीस कारागृह अधीक्षक बक्सर मुलानी यांची बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कासल्यांचा दावा खरा ठरलाय की काय, यामुळेच बक्सर मुलानी यांची बदली झाली की काय, याला आता दुजोरा द्यायला कुठे ना कुठेतरी संधी आहे. आणि त्याच जोडीला थोड्याच वेळापूर्वी त्यांनी आणखी एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तर त्यांनी थेट निखिल गुप्ता, जे पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था यांच्याशी, आणि मुकेश नहाटा यांचे कसे रिलेशन्स आहेत, ते कसे वेगवेगळ्या कंपनीचे पार्टनर आहेत आणि त्यांनी कसं माझ्यावर कारवाई करावी यासाठी पत्र लिहिलं होतं, या सगळ्या गोष्टींचा खळबळजनक खुलासा त्यांनी केलेला आहे. अर्थात याच वेळी त्यांनी दावा केलेला आहे, विरोधी पक्षांनी मला साथ द्यावी, संरक्षण द्यावं, नाही 6 महिन्यात हे गव्हर्नमेंट खाली आलं किंवा नाही 3 महिन्यांमध्ये परळीची विधानसभा निवडणूक लागली तर अर्धी विशी काढून फिरेन, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आज प्रत्यक्ष टॉप न्यूज मराठीवर आहेत ते दस्तूर खुद्द रणजित कासले. कासले साहेब, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद संदीप जी. कासले साहेब, खूप दिवसांनी महाराष्ट्राला दर्शन घडलं तुमचं. 28 दिवस बीडच्या तुरुंगात होतात, नंतर जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर 8 दिवसांनी तुम्ही व्हिडिओ घेतला, व्हिडिओ केला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळजनक बॉम्ब टाकला, तो म्हणजे वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते याचा. सांगा, काय नेमकं वाल्मिक कराडला तिथं काय काय पुरवलं जातं? बघा, त्या ठिकाणी कसं आहे, मला जास्त वेळ ठेवलं नाही मला. पण मी जेवढा वेळ होतो त्या ठिकाणी, मला काहीतरी 4 वाजता नेलं आणि गेल्या गेल्या माझ्या डोक्यात तेच होतं की ठीक आहे, आता जेलमध्ये आलोय, बघू आपण इथं काय चालतंय, बीड जेलमध्ये काय, माझ्या डोक्यात तेच होतं. मग गेल्यानंतर माझे चालू झालं एक 10-15 मिनिटातच ह्याला विचार त्याला विचार, काय काय. आता जेलमध्ये सुद्धा आम्ही पहिल्यांदाच गेलो, म्हणजे तिथल्या बीडच्या. आणि जास्त बाहेरचाही आमचा संबंध नसतो. तुरुंगाचे पोलीस वेगळे असतात, जेलचे आणि आमचे वेगळे असतात. फक्त गेटवर आमची देवाणघेवाण होत असते आरोपीची. आतमध्ये आम्ही जात नाही आणि ते बघतही नाही कधी आम्ही. तर कधी तर ट्रेनिंगच्या काळात आम्हाला दाखवतात की जेल असं असतं ते. तर मी बघितलं पहिल्यांदा तिथलं जेल कसं आहे, काय आहे. मग विचारलं मी की वाल्मिक कराडला कुठं ठेवलंय, तर त्याला या ठिकाणी ठेवलंय, सेपरेटला ठेवलंय त्याला. म्हणलं ठीक आहे, सेपरेटला तर सेपरेटला. म्हणलं ते सुरक्षा असू शकते बाबा, काही विरोधक किंवा काही ही करतील म्हणून. ती गोष्ट मान्य आहे मला. पण ते मला अजून काही माहिती भेटलं की त्याला सेपरेटमध्ये बंद रूममध्ये कॅमेरा, त्या ठिकाणचा व्हिडिओ कॅमेरा म्हणजे शूटिंग वगैरे काय होत नाही, बंद असते. ही माहिती मला भेटली. मग काय मी त्याच ठिकाणी असताना असं म्हणजे चहा येतो ना, मग त्या बघितलं तेव्हा
चहा प्यायच्या टायमिंगला सगळे असे बाहेर येतात. मग तेव्हा बघितलं, मग ते मला त्यांच्या हातात मला ते कप दिसला ना, ते कप हम्म, मध्ये चहा पित होते हो. त्या ठिकाणी हम्म, आम्हाला हम्म. कसं ते एकदम प्लास्टिकचे पेले असतात त्या ठिकाणी. म्हणजे बर बर. काही घात करू नये म्हणून कप, काच वगैरे या वस्तू आतमध्ये अलाउड नसतात. म्हणलं मग आम्हाला बरोबर. तो प्लास्टिकचा की 50 जणांनी पिलेला आणि त्यांना म्हणजे सेपरेट कप, म्हणलं तर ही काय म्हणलं. मग माझ्या लक्षात आलं आणि स्पेशल चहा त्यांना त्या हम्म, आम्हाला म्हणजे असं बादली भरून चहा, प्लास्टिकच्या बादलीतच चहा, आणि त्यांना म्हणजे हम्म, त्या आपलं थर्मस असतं तसं एकदम दिसायला हम्म, त्याच्यातनं चहा आला त्यांना. मग मी माझं चालू केलं विचारपूस, ह्याला विचार त्याला विचार की काय देतं, जेवण कसं. मग त्यांनी भरपूर खुलासे केले, सांगितलं मला लोकांनी. आता चहाचं पण तेवढं मी बघितलं आणि हम्म, पांघरून वगैरे तेवढं बघितलं मी. ते अंथरून मध्ये आतमध्ये घेऊन जाऊ देत नाहीत, तर तेवढं हम्म. बघितलं. बाकी तो काय खातोय काय नाही वाल्मिक कराडची आणि तुमची समोरासमोर नजरानजर झाली आहे का? हो, झाली ना, झाली नजर झाली ना. काय बोललात का तुम्ही? काय थोडंफार बोलता आलं तुम्हाला? हा, नाही बोलता थोडं नाही काय? आलं. मी थांबून तरी बोललो, माझ्यामुळे वाचलास तू एवढंच बोललो, पण त्यांनी काही रिप्लाय नाही दिला. बर बर. नाही, माझ्यामुळे वाचलास तू याचा अर्थ काय? मी एन्काउंटर कधीच केला असता ना त्याचा. अच्छा, म्हणून म्हणालात का? हा म्हणून वाचला, आज जिवंत आहे ना, हा 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 असं. हा. हा, पुढे काय तर झालं? पुढे काय काय बघितलं? पुढे मग मी फक्त सगळी ती माझी ऐकीव माहिती, मग काही त्यांना मी विचारलं ना माझ्या सोबतचे जे होते ते, मग त्यांनी सांगितलं साहेब अशा चपात्या येतात, तेल लावलेल्या चपात्या वेगळ्या येतात, आणि त्याचं सामान बिमान बघितलं मी. कारण कसं असतं त्या जेलमध्ये, म्हणजे आता मी एक पोलीस अधिकारीच आहे, तर एवढं माझ्याकडे ते जेलचे जे आतमध्ये ड्युटीवर असतात, पहाऱ्यावर असतात, ते एवढं लक्ष देत नाहीत ना. नाही पोलीस अधिकारी आहे बाबा. मग मी जाऊन बघितलं हळू की काय आहे त्या ठिकाणी सेपरेटला. मग ते मला दिसलं तिथं की अशा 3-4 बॅगा भरलेल्या कॅन्टीनने, आणि असं पांघरायचं ते 6-6 पांघरून घेऊन त्याच्यावरती ते मस्त झोपलेले 5-5 पेपर त्या दिवशीचे मला दिसले, हे दिसलेलं. आणि बाकी मग ते ऐकीव की त्याला चिकन येतं 1 किलो, म्हणजे तिथे किलोवर चिकन भेटतं, रस्स्यासहित किलोचा हिशोब असतो. ते किलोवर बर. येतं चिकन, आणि पण चहा पण वेगळा. पण पण ऐका ना, ते मुळातच परळी वैजनाथ आणि ते शाकाहारी मुळातच आहे असं म्हणतात, पण महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे हस्तक असतील ना, पाय दाबून देणारे, हे करणारे ते करणारे, तो चिकन ते लोक खात असतील. बर बर मी बर. थोडी बघितलं की त्यांनी चिकन खाल्लं का नाही खाल्लं, किंवा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. मी फक्त चहा बघितलाय, माझ्या व्हिडिओ मध्ये बघा ना तुम्ही, हा चहा हा कसा आहे, एवढंच बघितलं मी. हा. फरसाण बघितलं, ते पिशव्या भरलेल्या बघितल्या. बर. बोला बोला, विचारा काय बोलू. हा, आणखी आणखी ते कॅन्टीनचं पण त्यांनी काय तुम्ही. केलं, ऐका ना, माझी विचारपूस चालू झाल्यानंतर त्यांनी लगेच जेलरला कळवलं की कासले इथं उद्योगधंदे करायला इकडे येतोय, फिरतोय सगळीकडे, त्याच्यावर काही लक्ष नाही काय नाही. मी बर म्हणलं तो फिरू शकतो तिथे जेलमध्ये असं त्या ह्याच्यामध्ये, मग मी का नाही फिरू शकत म्हणलं, मला का बंदी. मी तर तिथेही हम्म, नटणारच माणूस, कारण मी त्या ह्यानंच गेलो होतो, कोणाच्या बापाचं हम्म. ऐकत नव्हतो. मग काय केलं त्यांनी, अर्ज दिला का तोंडी सांगितलं मला माहिती नाही, पण लगेचच सांगितलं की ह्याला हलवा जेलरला म्हणून. मग जेलरला बर. नाही, मला हलवा. मग तात्काळ मला हा. हलवलं होती. हे तुरुंग अधिकारी कोणाच्या घरी गेले माहिती का, ऑर्डर लागते तिथं. बर ऐकून घ्या, ऑर्डर लागते ट्रान्सफर करायची. हे 6 वाजता गेले जजच्या घरी, आणि ऑर्डर आणली कोर्टातून, कमाल वाटली, आणि मला तिथून हलवलं 6ला 6:30ला. हा. हे असंच नाही आज बदली केली त्यांची, हे सगळं झालं, माहिती घेतली म्हणून तिथून बदली झाली आज त्या कारागृह अधीक्षकाची. आणि मला काय कारण दिलं, सुरक्षेच्या कारणास्तव बीड मधून मला त्या ठिकाणी आलं. उलट मला बीडला जास्त सुरक्षा होती ना, माझे समर्थक किंवा मी त्या जिल्ह्यात नोकरी केलेली आहे, माझे व्हिडिओ त्या लोकांनी सुद्धा बघितले, आतमध्ये न्यूज चॅनल आहेत ना, टीव्ही आहेत आतमध्ये. मग मला का हलवलं, सुरक्षेच्या का. जेव्हा मी सुरक्षा मागितली तेव्हा मला दिली नाही. मी जेव्हा आलो पुण्याला एअरपोर्टला, तेव्हा मला एकट्याला सोडलं मरायला. आणि जेव्हा गरज होती तेव्हा माझं कारण दाखवून मला लगेच हलवलं तिकडं संभाजीनगरला. बर. तुम्ही एक दावा पण केलेला आहे की कॅन्टीन मध्ये पण सुद्धा तिथे वाल्मिक करायला हो भरपूर काही सामान खरेदी करता येतं. हो हो, खरं आहे ते, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. माहिती काढली, बोललो मी आतमध्ये, काही ओळखी होतात ना आपल्या कॅन्टीनच्या लोकांशी, याच्या लोकांशी, की काही आपले मराठा आरोपी बी आहेत, काही त्यांचे विरोधक पण आहेत, ते सांगतात सगळे लोक. मी जाऊन काय बिल हिशोब नाही बघितला, पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत. मला सामान दिसलं ना कॅन्टीनचं. काय म्हणजे कशी कशी खरेदी काय होते, किती प्रमाणात त्याला खरेदी करता येईल?
हा खरेदी आपल्याला आम्हाला म्हणजे सर्वसाधारण साधारण आरोपीला काय तर 5-6 हजाराचीच महिन्याला 3 का 4 हजाराची खरेदी करता येते. मग काही आरोपी गरीब असतात तर हे काय करतात माहिती का त्यांच्या नावावर हे घेतात कॅन्टीन घेतात आणि काही बर आरोपींना म्हणजे एकदमच टाकून दिलेलं असतं घरचे नसतात वगैरे त्यांचे मग कार्ड हा घेतो आणि एक एक तास फोनवर बोलत असतो तो म्हणजे बर कॉईन बर बॉक्स असतो तिथे. बर. हॅलो. हा बोला बोला बोला. असले हा म्हणजे आता मुळात प्रश्न असा आहे, याचा अर्थ आधी जे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील किंवा अंजली दमानिया असतील, बाकीच्यांनी जो आरोप केला होता की कराडला तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये मिळते, मग आता हा दावा खराच म्हणायचा का की बाबूराव काय? किती वेळ सकाळी मी सांगितलं तुला किती कोस्टर ठेव पहिले. हॅलो. हा हा बोला बोला. याचा अर्थ हा दावा खरा म्हणायचा की जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते याच्यावर बऱ्याच जणांनी खरं म्हणजे या ठिकाणी तक्रार केली होती. हो. हॅलो. हा बोला ना बोला आवाज येतो. हा म्हणजे आधी जो अनेक जणांनी दावा केला होता, धनंजय देशमुख, अंजली दमानिया, करुणा मुंडे, की व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते म्हणून वाल्मिक करायला, तर ते खरं आहे म्हणायचं का? हो हो खरंय खरंय अगदी खरंय पण ते इथंच चालतं फक्त हा सब जेलला. आता मी ते त्यानंतर मी आपल्या औरंगाबादला जेलला गेलो संभाजीनगर कारागृहाला. ते त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक वरिष्ठ असतात अजून थोडं ते सब जेल नाहीये त्या ठिकाणी काही चालत नाही बरं का. मी स्वतः राहून आलोय त्या ठिकाणी एक आमदार पण आहेत माझ्यासोबत होते ते सुभाष झांबड वगैरे पण तिथं काहीच हं, सुविधा पुरवल्या जात नाहीत. बर बर. म्हणजे वाल्मिक कराडला त्या ठिकाणी फरसाण असेल, स्पेशल चहा असेल, 3 दिवसच्या तेल लावणीच्या सब जेलला तुपाच्या. सगळं चालतं ते बिहारच आहे ना. अच्छा 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 अच्छा. बर. मग आता त्याला जे पांघराची जे ब्लँकेट्स मिळतात, खरं तर एवढी सुविधा मिळत नाही कुठल्या कैद्याला, तर ते काय म्हणजे त्याला एवढी ब्लँकेट्स कशी काय मिळतात? किती मिळाली ती ब्लँकेट्स त्याला? 5-6 ब्लँकेट अशा जाड जाड अंतरलेल्या होत्या. ते कोणाच्या नावावर आता आपल्याला एक ब्लँकेट घेऊन जायला अलाउड असतं आणि ते पण देतात तिथं. तर आणि तिथं काय चेकिंग वगैरे नाही झाली ना. आता ते दादासाहेब खिंडकरचा एक व्हिडिओ बघा. एका न्यूज चॅनलनी चालवला आणि त्यांनी सगळं सांगितलं त्याच्यामध्ये, की त्यांना बिर्याणी वगैरे देतात. आता ते बिर्याणी वगैरे खात नसतील, पण ते त्या ठिकाणी काही लोकं, गरीब लोकं कसे असतात, आपली सेवा करणारे असतात. पाय दाबून देणारे असतात. सेवा म्हणजे कपडे धुवून देणारे असतात त्यांचे. तर त्यांना ते कॅन्टीन दिले, गायछाप दिलं, साबण दिलं, बिस्किट दिले, बिर्याणी दिली. तर ते सगळे कामं करतात झाडून घेण्याचं, कपडे धुण्याचं त्यांचं काम. बर बर बर. अशी माहिती म्हणजे मी ऐकली आहे की त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जो दावा केलाय त्यानुसार की धनंजय मुंडे यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की मी तुला इथून हलवणार नाही, 5-6 वर्ष संतोष देशमुखची केस चालणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नको म्हणून. हे ऐकलेलं आहे फक्त. हम्म, ह्याचे हम्म, पुरावे काय नाही ऐकलेले. त्यांनी तिथे आतमध्ये दावे केलेले आहेत. आतमधले लोक सांगतात मला. हम्म. अच्छा. मग तुम्ही काय अर्ज केला होता की वाल्मिक कराडला इथं केला ना जीवाचा धोका आहे आतमधून त्याचा? आतमधून अर्ज केला ना मी. म्हणलं हा. नागपूरला हलव डायरेक्ट म्हणलं या ठिकाणी यांना जीवाला धोका आहे आणि या ठिकाणी हलवण्याची मागणी आणि खाली माझं नाव लिहिलं बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले अर्ज दिलाय मी आतमधून. बर बर बर. आज जो ते तुम्ही कोणीतरी अजून अर्ज केला होता मी ते व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं. तर तो अर्ज हा. एका न्यूज चॅनलवानी दाखवलंय बघा आता जय महाराष्ट्र का कोणीतरी दाखवलंय. बर मुद्दे बर. तुम्ही धमकी देतात वगैरे. बर बर. तुम्ही आणखी आज जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये. बिर्याणी हा शब्द वाचल्यामुळे तो अर्ज माझा नाहीये. कारण मी हा. बिर्याणीचा कुठे उल्लेख केला नाही अर्जामध्ये. बर. तुम्ही खरं म्हणजे आज एक व्हिडिओ केलेला आहे त्यात देखील तुम्ही काही धक्कादायक दावे केलेले आहेत. उदाहरणार्थ जेव्हा तुमच्या घरामध्ये चोरी झाली होती त्यावेळी तुम्ही पीसीआर मध्ये असल्यानं हो. त्या ठिकाणी जाऊन फिर्याद घेतली गेली नाही असं तुम्ही म्हटलं, ते नेमकं काय आहे म्हणजे असं? बघा माझ्या घराचा पंचनामा केला त्यांनी. गोल्डे हं, म्हणजे माझ्या घरात काय मला अटक केली. तपास हं, वेगळाच केला. अटक केली अॅट्रॉसिटी गुन्ह्यात आणि तपास चालू केला यांनी. मी काय काय उद्योग केले 20-25 दिवसात कुठं कुठं फिरलो कुठं कुठं तो तपास केला त्यांनी. अॅट्रॉसिटी मध्ये काय तपास करण्यासारखं काय नसतंच ना. व्हिडिओ प्राप्त केला बस झालं. आणि हं, त्याच्यानंतर घरात आले. घरात अशी चोरी झाल्यासारखी दरोडा पडल्यासारखी अवस्था होती माझ्या घरात. व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. DYSP गोल्डे ज्यांच्याकडे माझे जे तपासी अधिकारी आहेत. मग त्यांना म्हणलं हं, माझा एफ-आय-आर घ्या ना म्हणलं. तर ते हं, म्हणले पीसीआर मध्ये तुमचा एफ-आय-आर घेता येत नाही. मग म्हणलं माझ्या घरच्यांचा घ्या कोणाचा तरी. तर ते म्हणले तुम्ही बाहेर येणारच आहेत ना तेव्हा एफ-आय-आर द्या.
अहो म्हणलं मग पोलीस तुम्ही आहेत ना, मग तुम्ही द्या म्हणले एफ-आय-आर. माझ्या घरचे घाबरतील ना म्हणले एखाद्या वेळेस एफ-आय-आर तुम्ही पुन्हा 4 तास मला त्या एफ-आय-आर ला लावणार. जसं धनंजय देशमुखच्या एफ-आय-आर ला यांनी 4 तास लावले. मग माझ्या एफ-आय-आर ला 8 तास लावणार. मग माझे घरचे काय घाबरणार नाहीत का? हं, हं. तर त्यांनी घेतला नाही माझा एफ-आय-आर तो. ते म्हणले बर एफ-आय-आर घेतलाच नाही. हं, हं. कासले साहेब, मुळातच जेव्हा तुम्ही पुणे एअरपोर्टला आला होता दिल्ली विमानतळावरून, त्यावेळी तुमची काहीतरी बॅग दिल्ली विमानतळावरच राहिली होती, तर ती तुम्हाला परत मिळाली का नाही? मला मिळाली नाही ती. आता मी भांडून म्हणलं मी कोर्टात जाईन. मग त्यांनी आत्ता परत दिली 1 महिन्याने. बर भांडल्यानंतर बर आणि बर ते भांडल्यानंतर मग त्याच्यातलं सगळं गायब आहे. माझे कपडे सुद्धा नाहीत त्या बॅगमध्ये. बर तुम्हाला जेव्हा अटक झाली तेव्हा तुमचे मोबाईल तुमच्याकडनं जप्त करण्यात आले, ते तुम्हाला परत मिळाले? नाही, नाही जप्त केलाय. काय नाही त्याचा पंचनामा नाही, व्हिडिओ पंचनामा नाही, काय असंच जप्त केलाय त्यांनी. मग तुमची काही प्राथमिक चौकशी केली का नाही? कारण की तुमच्या दाव्यानुसार तुम्हाला अगदी तात्काळ सस्पेंड करण्यात आलं. काय प्राथमिक चौकशी केली का नाही या प्रकरणात? प्राथमिक चौकशी नाही, कारण मी नव्हतोच आणि विभागीय चौकशी नाही, डायरेक्ट डिसमिस. अच्छा. आता मला कसं, जर तुम्हाला हा प्रश्न असा विचारायचा आहे, एकतर तुम्ही हं. आधी 20 वर्ष सर्व्हिस केली पोलीस खात्यामध्ये, मुंबईला पण केलेली आहे तुम्ही, मरीन ड्राईव्ह चौपाटी बरोबर. यासारख्या ठिकाणी. या हो, आता बरोबर. महाराष्ट्रात देखील तुम्ही केलेली आहे सर्व्हिस, आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून तुमचा नावलौकिक होता. पण बरोबर. आता ना तुमच्याकडे वर्दी राहिलेली आहे, तुम्ही आधी सस्पेंड झालात, बरोबर. नंतर डिसमिस झालात, तरी तुम्ही अजूनही तुमचं ते वागणं सोडलेलं नाहीये. तुम्ही बिनधास्तपणे अगदी म्हणतो ना आपण, जसं विरोधक सरकारच्या विरोधात बोलत असतात तसं बिनधास्तपणे तुम्ही आत्ताच्या सरकार विरोधात बोलताय, पोलिसांच्या विरोधात बोलताय, अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलताय. तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाही का? बिलकुल नाही. काय घाबरायचं? मी आता सगळंच गेलं ना माझं. नोकरी गेली, घर-दार सगळे गेले. आता काय राहिलंय घाबरायला? माणूस घाबरतो कुठं? हं, जेलमध्ये जाऊन आलो 1 महिना. आता फक्त एकच काम मी बोलल्यासारखं. हं, हं. एवढे पुरावे आहेत सरकारचं वाबाड धिंदोडे काढायचे या सरकारनं. कारण ह्या सरकारनं माझ्यावर अन्याय केलाय. नाही अजून कुणी आवाज उठवला, नाही माझी प्राथमिक चौकशी, नाही विभागीय चौकशी, नाही माझ्यावर गुन्हा, नाही कुठला फिर्यादी माझ्यावरती. तरी मला फार 40 वर्षात 1 गुन्हा नाही आणि आता 4-4 गुन्हे 4 दिवसात. मग अन्याय मग नाही का हा? कुणी तक्रारदार काही पुढे आलेत का नाही? तक्रारदार नाही ना. काळे तुमची ती बघितली ना मी. चांगले कपडे फाडले तुम्ही ते काळे आणि मुंडेंचे. बघितली तुमची मी ती मुलाखत 20 मिनिटाची. हं, हं, हं. चिंचोके आहेत का? त्याप्रमाणेच आहे हा ते. हा ते बोलणारच होतो. हे काय चिंचोके वाटले का 10 लाख मागितले आणि तुम्ही शिक्षणाला दिले? आणि माझा पोरगा काय या संजय घोडावत का अंबानी इंटरनॅशनल स्कूलला आहे. तिथं पण नाही 4 लाख आणि संजय घोडावतची काहीतरी 6 लाख फीस आहे. मग मला पण हाच प्रश्न पडलाय. मी त्यांना तोच प्रश्न केला होता, की अशी कुठली स्कूल किंवा शाळा आहे की जिथे एवढे पैसे लागतात? बरं, बरोबर. तुम्ही रणजित कसलेंना पैसे कुठल्या याच्यावर दिले? एवढी तुमची अशी काय गळक आहे की ज्याला 10 लाख आपण देऊ शकतो, एवढी ओळख काय? ते काय चिंचुके वाटलेत का तुम्हाला एवढे देण्या इतपत? हो ना. हा काय प्रश्न मी माझा त्यांना केलाय. पोरगा काय तो मला 10 लाख रुपये द्यायला. आणि हं, मी हं, काय हं. 1 लाख रुपये 60,000 रुपये पोराची फीस भरू शकत नाही का? माझ्या घरी 2-2 नोकरदार. पण मग मला एक असा प्रश्न करायचा आहे, खरं म्हणजे ते जे काही 10 लाख रुपये तुम्हाला दिले होते, तर ते म्हणतात स्वतःहून 7.5 लाख रुपये परत मला मिळाले, 2.5 लाख रुपये राहिलेत म्हणून. तो हो काय बरोबर. प्रकार आहे? 7.5 दिले ना मी त्यांना परत. मी म्हणलं बघा ना, माझ्या म्हणजे कधीतरी विचार केला ना मी सरकारी याच्यात आहे. आपल्या अकाउंटचा हिशोब कधी ना कधी होत असतो. तर म्हणलं कशाला ठेवायचे आपण जसे त्यांना दिले मी. त्यांनी मला वाटलं ते मागणार नाहीत. पण मी नंतर विचार केला एक 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, की नाही म्हणलं हे राजकारणी आहेत. आज ना उद्या बदला घेतील, अकाउंटवर टाकून आपल्याला फसवतील. मग हा विचार करून आणि ते योग्यही नाही वाटलं आपल्याला. देऊन टाकले मी. 7.5 तर दिले. राहिले होते किती 2.5 लाख राहिले. मग तेही दिले का? नाही दिले ते. ते खर्च केले ना मी तिकडं गुडगाव, इकडं-तिकडं ते आपला पण खर्च मग एवढा. आता मग जे काळे म्हणतायत की तुमच्या मुलाच्या फी साठी दिले, हे हं. खोटं आहे का? हे खरं आहे की तुम्हाला धनंजय मुंडेंच्याच कंपनीकडून ट्रान्सफर झाले? नेमकं खरं काय त्यातलं? काळं वेगळं काय नेमकं त्यात? अहो तेच सांगतोय मी, की धनंजय मुंडे आणि हे खूप दिवसापासूनचे मित्र आहेत. बीजेपीचे काहीतरी युवा मोर्चाचे अध्यक्ष हे धनंजय मुंडे होते काहीतरी. मी तुमच्याच व्हिडिओत का कुठलं तर ऐकलंय आणि हो मलाही हो. माहिती किंवा त्यांनी ते मुख्य नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही लढवली होती बीजेपीकडून. त्यांचे चांगले मित्र आहेत.
तर कुठलं मला मॅटरमध्ये त्यांना कॅश मला मी नकार दिला होता. वाल्मिक कराड माझ्या रूमवरच आले होते आणि त्या दिवशी ज्या ठिकाणी हा राहायची सोय केली होती माझी, तर मी नकार हा दिला. मग ते आजकाल कसं असतं, मोबाईलवरती जर बँकेत किंवा कुठेही जर आपला नंबर टाकला की हम्म, बँकेचा अकाउंट तुम्हाला भेटतंय. मग माझा नंबर त्यांनी टाकला 970290 जो जो आहे पुढे पुढे. तर त्यांनी ऍक्सिस बँकेत टाकला. एखाद्या मॅनेजर ह्याला त्याला विचारलं की कुठलं अकाउंट आहे पगाराचं, आणि ते घेतलं. आणि त्या 19ला माझा चालू झाला धडाका सगळा. आणि नाही 18लाच गेलो संध्याकाळी आणि चालू झालं माझं ते त्यांच्या विरुद्ध काम माझं. आणि त्यांनी 19ला पैसे आलेत, ते 21 तारीख नाही 19लाच आलेत. ते हम्म, आरटीजीएस आजकडे 1-2 तासातच होतं. हम्म, आणि 20ला निवडणूक होती. म्हणजे मी 20लाच त्यांना तो 20लाच माझ्या पोराची फीस भरायची होती का? हा मग मी त्यांना तोच प्रश्न केला होता की कसं हो, काय हे शक्य आहे. मग मला असं म्हणायचं जर तर कायमनी सांगितलेलं कारण खोटं आहे की जे हे एकदम मुलाला खोटं पैसे दिले खोटं आहे. आहे. एकदम खोटं आहे ना. कारण की आणि तो आतापर्यंत ऐका ना, अजून एक सांगतो ना, जो अहवाल सादर केला तो सुद्धा खोटा आहे. अहो, त्याला काहीतरी पुरावे असतात ना. मी गेलो ड्युटीला, मी नाही, तर त्यांनी जाहीर करावं. मी सांगितलं ना, माझ्याकडे आता पुरावे आहेत. आता मी ते दाखवणार नाही. मी तोंडाने सांगतो पहिले, की त्या ठिकाणी एक कार्ड देतात आम्हाला, हे की निवडणूक बंदोबस्त 2000 परळी विधानसभा मतदारसंघ आणि सो पोलीस PSI कासले यांच्यासोबत हे अंमलदार, ड्युटीचं प्रकार, ईव्हीएम ठिकाणी किंवा स्ट्रॉंग रूम जे काही आहे त्या ठिकाणी किंवा एखाद्या ह्याच्या ठिकाणी असं ड्युटीचा प्रकार असतो. ते सगळे माझ्याकडं ना. हम्म, मग हम्म, त्यांनी तसं जाहीर करावं, की मी सुट्टीवर होतो, का रजेवर होतो, का माझी गैरहजेरी घेतली, का मी सिकवर होतो. अहवाल दिला तर पूर्ण द्या ना मग खरा. उगाच त्यांनीच हसू हम्म. करून घेतलंय खरं तर. बर 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 कासले साहेब, बोला. खरं म्हणजे आता म्हणजे तुमच्या विरोधात काही 2-3 एक तक्रारदार गरम देखील गरम नाही काय. आहे का? गरम दे हॅलो, ना. दुसरा लेख्या हा तुमच्या विरोधात काही 2-3 तक्रारदार देखील त्यावेळी तक्रारी तयार दाखल केले ते. झाल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. ती काहीतरी तुमची आई आजारी आहे म्हणून तुम्ही असं सांगितलं आणि पैसे हो, घेतले हो. त्यांच्याकडून 6 लाख हं. रुपये असा देखील. ते काय प्रकार आहेत. सुधीर छगन चौधरी. ते हा प्रकार म्हणजे असं आहे ना, त्यांनी शोधले ना भरपूर. माझ्या घरापर्यंत गेले, लातूरपर्यंत गेले, की हा कुठं आहे, काय आहे, याचं कोणाशी भांडण आहे का काय आहे? तक्रारदार शोधले, टीम लावल्या कामाला, LCB ह्या त्या, आणि शोधलं. मग ते खोटे ही तयार केले. तसे तर वंजारी समाजाचे तक्रारदार भरपूर आले असतील पुढं. म्हणजे मला त्या हं, समाजावर जायचं नाही हा. 40% 60% वंजारी समाजाचे माझे मित्र चांगले आहेत. आणि जनताही 60-70, फक्त हे टवाळके पोर आहेत ना, ते खूप जातीला आणि ह्याला करतात. जे थोडेफार हे झालेले आहेत वयस्कर, ज्यांना अनुभव आहे, ते जात-बीत काही बघत नाहीत. हं, तर त्यांनी माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं, की मग हे तयार झाले सुधीर छगन चौधरी. मग त्यांनी म्हणले, की कोणत्या समाजाचा आहे? मी सांगतो डिटेल. ते म्हणले मराठा आहे. वा, मग मराठा आहे म्हणल्यावर डाऊट येणार नाही, द्या फिर्यादी. कारण दुसरा समाज म्हणला वंजारी, तर ते डाऊट आला असता, की ह्यांनी केलं पुन्हा. आलं का हं. लक्षात? ती सगळा गेम आहे. म्हणजे ते 6 लाख वगैरे जे घेतलेत ते सगळं खोटं आहे असं तुम्हाला म्हणायचं. काही नाही, फक्त 10,000 रुपये माझ्या अकाउंटला एक दिवस जात नव्हते. 10,000 माझ्या अकाउंटला मारले, मी नंतर दिले. आम्ही मैत्री आहे ना आमची चांगली. फोटो आहेत माझ्याकडे. बर सुधीर चौधरी आणि मी चांगला मित्र होतो अंबाजोगाईत असताना. बर 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 आता अशीच एक मैत्रीचं एक प्रकरण आहे ज्या प्रकरणामुळे खरं तर तुम्हाला सस्पेंड व्हावं लागलं. ते म्हणजे मुकेश नाहाटा येस. यांच्यासोबत तुमचे चांगले अगदी फॅमिली रिलेशन्स होते हो, आणि हो, तुम्ही हो. गुजरातला एका केसच्या हो, तपासात गेला होतात आणि मग त्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असा तुमच्यावर आरोप ठेवण्यात आला वगैरे. तर हो, जे हो. पत्र निखिल गुप्ता म्हणून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस संचालक आहेत हो. त्यांनी त्या पत्राद्वारे तुमच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला असा तुमचा दावा आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तो पत्र देखील दाखवलेला आहे. नेमकं हो. काय आहे त्यात, तुम्हाला नेमकं काय सांगायचं त्या माध्यमातून. त्या माध्यमातून बघा, माझे कॉल डिटेल चेक करा, फोटो चेक करा, माझे संबंध चेक करा. 5-6 म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून कदाचित हा माझा मुकेश नाहटा हा माझा मित्र आहे. बरोबर? हं, सुरतचा. म्हणजे एका प्रकरणामध्ये आमची ओळख झालेली मुंबईला हं, असताना. तर हं, तेव्हापासून हा माझा मित्र आहे. जेव्हा-जेव्हा मी गुजरातला येतो, तेव्हा-तेव्हा त्याला भेटतो. तो जेव्हा-जेव्हा इथे येतो, तेव्हा-तेव्हा भेटतो. बरोबर? मग झालं हं, काय, मी गेलो गुजरात राज्यात आरोपी घेऊन. बरोबर? मग हं, गुजरात राज्यात मी आरोपी घेऊन गेलो असता, आरोपीचा फोटो टाकलाय बघा मी ड्रेसवर. तर हं, गुजरातमध्ये गेलो, तर त्याचा मुलगा आहे राज, रिषभ नहाटा म्हणून. तर त्यांनी हं, काय केलं, की म्हणलं सर जी ये आरोपी मेरे पहचान का है.
आपका बात करके देता हूँ, उसको बुलाता हूँ. म्हणलं ठीक हम्म, आहे. मग फोनवरती बोललो मी, की नोटीस देऊ, तुला मदत करू गुन्ह्यामध्ये, ये तू भेटायला ये किंवा जे काय बोलायचं ते बोललो मी. मग त्यांनी काय केलं, गेला आणि ते त्या पोराला सगळे व्यसनं आहेत. त्यांनी गेले 5 लाख घेतले आणि गेला पळून तिकडं त्या उत्तराखंडमध्ये. मग मी त्याच्या हम्म, मागे लागलो. अरे आरोपी बी नाही, तू बी नाही, ते पैसे बी नाही, कुठे गेला नेमकं? मग हम्म, त्याच्या मागे लागलो, त्याला धमक्या दिल्या, की मग मी गुन्हा दाखल करेन, तक्रार देईल कुठं तर गुजरात किंवा महाराष्ट्रात. मग त्याच्या बायकोला त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्या आईला त्यांनी सांगितलं, की आई असं असं करायला लागलाय. हम्म, हे कसले तर असे असे करायलेत. मग त्याच्यावरती त्यांनी त्याच्या मुकेश नाटाला सांगितलं, कि वो अपने तुम्हारे पार्टनर है निखिल गुप्ता, उनको बोल के 12 घंटे में उसको सस्पेंड करो, मेरे लिए जिंदगी में कोई काम करना है तो ये काम करो. ठीक आहे. मग हम्म, त्यांनी काय केलं, लावला निखिल गुप्तांना फोन. आणि मग निखिल गुप्ता म्हणले काहीतरी पुरावे द्या. मग त्यांनी त्याच्या घरात त्याच्या ऑफिसमध्येच बसलेले ड्रेसवरचे पुरावे दिले. तुम्ही बघा तो हम्म, व्हिडिओ, त्यामध्ये काय पैसे घेतलेत का काय केले, फक्त बेल्ट काढलोय, बोलतोय, वॉशरूमला गेलोय, आलोय, झोपलोय, बस एवढंच. हम्म. कोण कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन झोपतं का ओळखीशिवाय, सांगा ना तुम्ही. ठीक आहे. मग नाही, त्याच्यानंतर ते बोला बोला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला बीडच्या एसपींना फोन केला आणि म्हणे कासलेला 12-24 तासात सस्पेंड करा. तरी बीडच्या एसपींनी म्हणले मला असं कसं करता येईल, तुम्ही काहीतरी पुरावे द्या ना. मग यांनी काय केले, पुन्हा मुकेश नाटाला सांगितले काहीतरी कुछ तो पुरावे, डिजिटल एव्हिडन्स ये वो मिक्स करके दे दो जो जो है. मग त्यांनी काय केले, माझे आता नातेवाईक बी ओळखीचे आहेत मुकेश नाटाच्या, मग त्यांच्या अकाउंटला कधी कधी पैसे पाठवलेले, देवाणघेवाण, कारण तो बिल्डर आहे. तर त्यांचे हम्म, काहीतरी त्यांची खरेदी विक्री झाली असतील ते पाठवले. आणि माझं त्याच्या ऑफिस मधला ही काढलं त्यांनी आणि तोच पाठवला व्हिडिओ, बसलेला हम्म, उठलेला. आणि ते पैसे देवाणघेवाण आणि अशी माझी चौकशी दाखवली खोटी खोटी, आणि मला डिमांड बी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या त्या व्हिडिओमध्ये आहे. आणि मला ते 24 तासात सस्पेंड केलं. तर ताकी कुठल्याच महाराष्ट्रात अशा एखाद्या मी म्हणतो की पीडित व्यक्तीला 12 तासात 24 तासात न्याय भेटत नाही पोलिसांकडून, पण मला दिला त्यांनी 24 तासात न्याय. हम्म. पण आता तुम्ही एक असा दावा केला की मुकेश नहाटा आणि निखिल गुप्ता जे पोलीस महासंचालक आहेत कायदा व सुव्यवस्थेचे, हो ते त्यांची पार्टनरशिप आहे, निधी हो टेक्सटाईल ना. असेल किंवा राज टेक्सटाईल, नेमकं टेक्सटाईल काय खरं आहे. म्हणजे? हा, हे खरं आहे का? हे खरं आहे. फोटो पाठवतो मी त्या ठिकाणी जाऊन, किंवा सर्च मारा Google वरती. ते दोन्ही टेक्सटाईल आहेत. फक्त त्यांच्या नावावर सापडणार नाही, कारण आय-पी-एस लोक खूप हुशार असतात. स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवत नाहीत. इव्हन ते एवढे हुशार असतात, की बायकोच्या भावाच्या भावाच्या ह्याच्यावर पण ते पैसे ठेवत नाहीत. कुठला धंदा व्यवहार करत नाहीत. जर करायचं तर ते बिझनेस दाखवतात त्यांचा, आणि बिझनेसमध्ये ते ब्लॅकचे व्हाईट करतात. असं असतं त्यांचा धंदा आय-पी-एस लोकांचा. नाही नाही, ते आयपीएस लोकांचं जाऊ देत, पण तुम्ही स्वतः तुमच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहात की डिसमिस केले म्हणून काय उपाशी मरतोय का मी, तर त्यांच्या पुढचा आहे म्हणून. हो ना. खरं आहे ना मग. मला काय आता हा, 20 वर्ष मी नोकरी केली, मला माहित नाही का? ब्लॅकचं व्हाईट कसं करायचं, व्हाईटचं ब्लॅक कसं करायचं हो मलाही जमते असं तुम्ही म्हणालाय त्यात. हो ना. अँटी करप्शनचा एक गुन्हा आहे ना माझ्याकडे. मी सगळा अभ्यास केला, नंतर सगळे कलम वाचले. मग मला माहिती नाही का, एकदा अँटी करप्शनची केस झाल्यावर मी काय असा वेडा आहे का मग आता माझ्या नावावर प्रॉपर्टी ठेवायला? उलट मी माझ्या याचा अर्थ माझ्या नावावर कर्जच ठेवलंय, अजून 25 लाख रुपये माझ्या नावावर कर्जच भेटेल यांना इन्क्वायरीमध्ये. याचा अर्थ डिसमिस झाला म्हणजे तुम्हाला काहीच फरक पडलेला नाही, हे क्लिअर होत आहे. हे क्लिअरच आहे, आणि ते तुम्हाला दिवसेंदिवस कळेल. हा कासले कुठं जाईल महाराष्ट्रात आणि काय करेल हे तुम्हाला दिवसेंदिवस कळेल. सगळ्या पण ह्याच्यात तुम्हाला मी प्रगती करेल. मला असं वाटत नाही का, का ज्या वर्दीमुळे आज आपलं नाव झालं, ज्या वर्दीमुळे आज आपण लोकांपर्यंत पोहोचलो, आज तीच वर्दी आपल्या अंगावर नाहीये, वाईट वाटत नाहीये का? बिलकुल नाही. माझ्या घरचे आहेत ना, माझा मोठा भाऊ आहे, माझी बायको आहे. त्यांची वर्दी बघून मी खुश होईल ना कधी तर. किंवा माझे मित्र भरपूर आहेत. मी महाराष्ट्राचे पोलीस आजही माझे आहेत. अभिमान आहे मला. मी माझ्या म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यांशी मी कधीच म्हणजे माझा विरोध नाही किंवा वागणं नाही. माझं आय-पी-एस वरिष्ठांशीच माझं भांडण आहे. कारण यांनी सत्ताचा वापर कसा केला, किती चुकीचा केला बघा. म्हणून त्यांच्याशी भांडण आहे माझं. भविष्यात परत वर्दी अंगावर मिळावी यासाठी काही कोर्टात केस लढणार आहात? कोर्टात केसही लढणार नाही, आणि तुम्हाला माझा शब्द आहे, आता जर गुन्हे टाकले ना तर वकिली लावणार नाही, डायरेक्ट आतमध्ये बसणार, नाही तर लपंडाव खेळणार. बघा, मागचा शब्द तुम्हाला मी दिला होता, पण तो मी पाळला नाही. पण आता हा शब्द जर दिला तर तो मी पाळणार. एकतर लपंडाव, नाहीतर मी वकील लावणार नाही. ओके. खरं तर तुम्ही आता मागेशी एक वाक्य बोलून गेलात की सगळ्यांचे वाभाडे काढणार, आणि सगळ्यांचे छक्के पंजे मला माहिती आहेत. सगळ्यांचे म्हणजे कोणाचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे का मंत्री किंवा काय आणखी हो, बाकीचे? मंत्री लोक. आणि मला एक सवय आहे संदीपजी, माझा चांगला एक प्लस पॉइंट, मला खूप लोक आजपर्यंत म्हणायचे, घरचेही म्हणायचे,
अरे काय त्या मोबाईलच्या म्हणजे तू काय म्हणतो त्याला, डाटा भरभरून ठेवतो, फोटो ठेवतो, डॉक्युमेंट ठेवतो, एंट्री ठेवतो, सगळ्याच्या नोंदी ठेवतो. काय गरज आहे तुला एवढा डाटा त्या मोबाईलमध्ये बसत नाही तर. पेन ड्राईव्ह ठेवतो, एवढे लॅपटॉप मध्ये एवढं भरून ठेवतो तू नेहमी. अरे म्हणलं आपण जे जे काम केलंय, ज्या ज्या दिवशी आपलं काम झालेलं आहे त्या सगळ्याची नोंद आपल्याकडे पाहिजे. ती भविष्यात कुठं कामाला येईल, इव्हन आपल्याला तर पाहिजे ना. मला ती रोज घरी जाऊन मी डायरी लिहितो, मी माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये ठेवतो, माझ्या फोटोत ठेवतो. ही सवय मला आज माझेच पुरावे मला उपयोगाचे यायला लागले. तर मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली ते सगळे सगळे माझ्याकडे भेटतायत मला पुरावे. अच्छा, म्हणजे जसं तुम्ही म्हणालेला की तुमच्या व्हिडिओमध्ये 302 कुठं कुणाचं मिसिंग झालंय, काय झालंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज एक दीपक केसरकर मंत्री, त्यांनी कशा प्रकारे दबाव आणला आणि कशा प्रकारे शिक्षा दिली, व्हिडिओ आणि पुरावे आहेत. लई लोक आणि लई विरोधक म्हणत होते की पुरावे दाखवा, पुरावे दाखवा. या पठ्ठ्याने आता ठरवलंय, एकतर बाप दाखवायचा नाही तर श्राद्ध घालायचं, एवढं दोन कामं करणार. पहिले पुरावे आणि पुन्हा व्हिडिओ माझा. ना मग दीपक केसरकरांचं नेमकं काय प्रकरण आहे, काय नेमकं घडलंय त्यात? त्याच्यामध्ये काय, त्यांनी कशा प्रकारे त्यांचा एक कार्यकर्ता पकडला होता. त्यांनी काय गुन्हा फार मोठा नव्हता केला, पण तो अशा आविर्भावात त्याची गाडी अडवली होती. मी स्टेशन हाऊस ऑफिसर होतो आणि आविर्भावात त्यांनी एकदम मी यांचा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या गावचा आहे, मंत्र्याच्या. मग ते मी स्टेशन हाऊसला असल्यामुळे ते पोलिसांनी आणलं आणि म्हणे साहेब असा असा बोलतोय आणि असा असा अंगावरच येतोय. मग त्याच्यावरती मग त्याला म्हणलं लाव फोन, तुझ्या पीएला घे बोलून, म्हणलं कोण आहेत मंत्री बघू आपण. आणि मग त्यांनी लावला पीएला फोन, पीए आले, ही मंत्रीची गाडी दिवा लावून. ते पण मी फोटो पाठवलेत व्हिडिओत बघा आजच्याच. आणि आले आणि त्यांनी मला म्हणलं, तोपर्यंत मी याला आपला प्रसाद देऊन ऑपरेशन करून मोकळा झालो होतो. सोडून हम्म, दिले त्याला आपली डायरी बनवून. कधी कधी मान पण ठेवावा लागतो ना मंत्र्यांचा, वरिष्ठांचा. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याचाच गुन्हा नव्हता. थोडाही जरी गुन्हा असताना तर मी दाखवला असतं त्यावेळेस. मी माझ्या व्हिडिओत हे सुद्धा दाखवलंय. मला तुमच्याच एका कार्यक्रमात धनराज वंजारी यांनी काय म्हणलं की याच्या डोक्यावर परिणाम झालाय, हा कासले पहिले चांगला होता आणि हा सस्पेंड झाल्यापासून बडतर्फ झाल्यापासून हा असा वागतोय. तर मला हम्म. प्रोबेशन मध्येच मला शिक्षा आहे. मी त्या प्रोबेशन मधून बाहेर पडलो ना, डान्स बार मी चालूच दिले नाहीत त्या ठिकाणी. मला शिक्षा, मी ती माझ्या व्हिडिओत मी शिक्षा आलेली, मला एसीपीचे नोटीस आलेली, ते सुद्धा मी दाखवले. तुम्ही आजचे व्हिडिओ, कालचे व्हिडिओ बघा. चालू दिले नाहीत ते बार सुद्धा मी. म्हणजे मी पहिलेपासून असा आहे. आता मी झालोय किंवा राग काढतोय किंवा मी आता डॅशिंग झालोय, दारू पिऊन बोलतोय किंवा बडतर्फ झाल्यावर माझ्या डोक्यावर परिणाम झालाय, ही चपराक आहे, चपराक ही सगळ्यांना, की मी पहिले काय होतो ते. कसं साहेब, बोला. आता तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक शेवटी शेवटी असे बोलून गेलात की तुम्ही मुळातच आता ज्या शासनानं तुम्हाला एवढा त्रास दिला त्याच्या विरोधात मी बोलणार, विरोधी पक्षांनी माझं संरक्षणाची जबाबदारी घ्यावी वगैरे. आणि हे बोलता बोलता तुम्ही असं बोलून गेलात की येत्या 3 महिन्यामध्ये परळीची विधानसभा निवडणूक लागेल, नाही लागली तर अर्धी मिशिक काढून फिरेल. काय म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? मला सपोर्ट दिल्यानंतर, मला जर सपोर्ट दिला विरोधकांनी, मला संरक्षण दिलं, तुम्ही या महाराष्ट्रात तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, मागचे प्रकरण काढून, मी तर शिक्षा भोगलेल्या आहेत मागच्या प्रकरण अशा सगळ्या, ते काढून पुन्हा नवीन गुन्हे दाखवतील किंवा मला संरक्षण, माझ्या कुटुंबांना, बस एवढीच मागणी आहे. मी फ्रीमध्ये विरोधकांना सगळे पुरावे देईन, फ्रीमध्ये. आणि असे असे पुरावे देईन ना, तेच की कुठली व्यक्ती कुठं मिसिंग आहे, कुठल्या व्यक्तीचा कुठं मर्डर झाल्याचा संशय आहे, सगळं माहिती आहे. 20 पोलीस स्टेशन केले तो मी, मोजून घ्या तुम्ही. कर्जत रेल्वे स्टेशन, वाशी रेल्वे स्टेशन, बांद्रा रेल्वे स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन, सीएसटी रेल्वे स्टेशन, मरीन ड्राईव्ह, डीबी मार्ग पोलीस स्टेशन आणि औरंगाबाद मध्ये खुलताबाद, पिशोर, फरदापूर आणि बीडमध्ये 7 पोलीस स्टेशन. 20 वर्षात 22 बदल्या झाल्यात. मी आज नाही असा, ते वरिष्ठांना दाखवा हा व्हिडिओ. मी खात्यात आल्यापासूनच असा आहे मी. आणि पण ते मग याचा आणून पर्याय, दारू पिऊन रक्तात नसतं ते आणता येत नसतं. दारू पिऊन एक दिवस वाघ बनतो माणूस. पण मग याचा परळी विधानसभा निवडणुकीशी काय संबंध? परळीला मी होतो ना ड्युटीला, मला लावलं होतं त्या ठिकाणी, माझा वाद होता. बघा वाद सुरू हा, कुठं झाला, माझी बदली झाली बीडला. पहिले तर बदली का झाली माहितीये का तुम्हाला? हा. मी होतो औरंगाबाद ग्रामीण, म्हणजे आता संभाजीनगर ग्रामीणला, बरोबर. त्या ठिकाणी गेलो मी, खुलताबाद पोलीस स्टेशन केलं. खुलताबादला भद्रा मारुती मंदिर आहे. तर ते भद्रा मारुती मंदिरला खूप मोठे मोठे लोक येत असतात, वरिष्ठ येत असतात. तर त्यांना दर्शन द्यावं लागतं.
तर म्हणलं हे काम मला जमत नाही. म्हणलं मी मुंबई करून आलोय. म्हणलं मी असले दर्शन बिर्शन म्हणजे देवाचं दर्शन म्हणून नाही, पण मी तुम्हाला घेऊन जाणं त्या देवाच्या ठिकाणी आणि तुम्हाला दर्शन देणं, म्हणलं हे काय पोलिसांचं काम आहे का? मग त्या ठिकाणाहून माझी 1.5-2 वर्षातच बदली झाली. म्हणजे तिथून पिशोरला गेली. पिशोरवर माझ्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप झाला पैशासाठी. मला त्या एका प्रकरणात गोवलं गेलं, मला शिक्षा भेटली आणि तिथून मला खूप चांगलं चाललं होतं. फरदापूर म्हणून पोलीस स्टेशन आहे, अजिंठा लेणी, त्या ठिकाणी मग तसेच वाद झाले. वरिष्ठ लेवलचे लोक अजिंठा लेणी पाहण्यासाठी, काही न्यायाधीश लेणी पाहण्यासाठी येतात. त्या ठिकाणी मी नडलो. मी म्हणलं मी असं दर्शन किंवा मी फिरवून आणणार तुम्हाला, माझं काम नाही म्हणलं, ही माझी ड्युटी नाही म्हणलं. मला ज्या ड्युटीसाठी ठेवलंय तीच ड्युटी करणार. मग माझी तिथूनही माझी 2 वर्षात बदली, ताकी एका परिक्षेत्रातून तुम्हाला 4 वर्ष कोणाला हलवता येत नाही, हा नियम आहे गव्हर्नमेंटचा. मग काढा ना, का बदली केली मग माझी? तिथून चांगलं चालू होतं माझं. अजिंठा लेणी, मस्त व्यायाम बियाम, सकाळी फिरणं, सायकलिंग, हे ते. एवढ्या निसर्गरम्य वातावरणातून माझी त्या ठिकाणाहून थोडीशी छोटीशी चूक झाली होती, त्याचा इश्यू करून मला आधी कंट्रोलला बदली केलं, म्हणजे औरंगाबादच्या कंट्रोलला. त्या ठिकाणी चांगलं अजून चालू होतं, पण मग अचानक वरिष्ठांचे फोन आले, दबाव आला आणि माझी बदली तिकडे केली, बीडला. शिक्षा म्हणून माझी बदली केली होती बीडला, कारण हे बीड म्हणजे शिक्षाचं ठिकाण आहे. बर. कासले साहेब, बोला. आता मुळात मध्ये एक प्रकरण घडलं होतं. म्हणजे आता नुकतंच एस पी साहेबांनी, म्हणजे नवनीत कावत यांनी 606 पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्या, या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात वगैरे. ते चांगलं झालं. पण हो त्यांच्याच घराची डागडुजी चालू असताना त्यांच्याच घरात सुरक्षा रक्षक म्हणून ज्याला नेमण्यात आलं होतं, तोच पोलीस गांजा ओढताना सापडला. ते हो. पोलिसांकडे गांजा वगैरे कुठून येतो? काय म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? ते गांजा वगैरे बघा, आता काय ते काय नार्को एक्सपर्ट नाहीत. ते कसं असतंय तुम्हाला सांगू का? असा कुठला पोलीस जर गांजा पित असेल ना, तर एसपीच्या घरी जाऊन नाही पिणार. ते राजकारण असतं. म्हणजे आतल्या आत म्हणजे त्या पोलिसाचं आणि दुसऱ्या पोलिसांचं ड्युटीशी, किंवा मी याच ठिकाणी राहणार, एसपी जवळ राहणं म्हणजे थोडंसं चांगलं समजतात लोक, चांगले मान रिस्पेक्ट वगैरे देतात असं समजतात. तर ते आतलं राजकारण म्हणजे कोणाशी तर भांडण झालं असेल, मग भांडण झाल्यानंतर त्यांनी एसपींना सांगितलं असेल की ह्या माणसाला तिथे ठेवू नका. मग तो काहीतरी उलट सुलट बोलला असेल, तो कर्मचारी, अंदाजा उलट सुलट बोलला असेल, आणि त्याच्यातनं मग एक अँटी नार्कोटिक्स तज्ञ आहेत का, यांनी काय लगेच असे काय बीडचे डॉक्टर एवढे हुशार नाहीत, नेलं आणि गांजा पिला म्हणून. त्याच्यासाठी ते खूप मोठी गांजाची तपासणी करावी लागते. आणि ते फक्त आपल्या संभाजीनगरलाच होतं, संभाजीनगरला घाटीमध्ये. मग तिथं नेऊन जर केली असेल तपासणी, तर ते खरं असेल. मला माहित नाही ते प्रकरण पूर्ण, पण मी अंदाज सांगितला. बर. आणि आता मध्ये एक जे प्रकरण घडलं, शिवराज हम्म. दिवटे, हम्म. आणि आपल्याला आठवत असेल, म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्याला काय म्हणू आता, म्हणजे जी काही मुलांनी मारहाण केली हो, मध्ये केले केले. या प्रकरणामध्ये, तर हम्म. त्यामध्ये जे काही घडलेलं आहे, त्यात ज्या अगदी छोटी छोटी मुलं आहेत ज्यांनी ही सगळी हो मारहाण हो. केली, तर त्या सुरेश धस ज्या आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलं की तिथं असं ड्रग्ज आणि नशाखोरी प्रचंड या मुलांमध्ये वाढलेली आहे, आणि ते ओत कापून त्यामध्ये नशेची गोळी ठेवतात. तर असं काही बीडमध्ये चालतंय का? असं काही वाटतं तुम्हाला? असं खरं आहे? थोड्याफार प्रमाणात बीडमध्ये किंवा त्या ठिकाणी चालत असेल, परळीला. पण ह्याची माहिती मला होती, ते वेपनची वगैरे, पण हे नार्कोटिक्स किंवा गांजा वगैरे हे काय मला माहिती नव्हतं. बर. वेपन असतात, बर. पण बीडला सगळ्यात जास्त महाराष्ट्रात वेपन म्हणजे बोगस वेपन आणि खरे वेपन बीडला, परळीमध्ये जास्त आहेत. बर. बर. आता आणखी अगदी एक शेवटच्या 1-2 प्रश्नांवर येतो, ते फार महत्वाचं आहे. ते म्हणजे आता तुम्ही पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक दावे करायला सुरुवात केलेली आहे. पूर्वी हो, केले. तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून किमान सस्पेंड का असेना, पण किमान पोलीस दलात होतात. आता तर तुम्ही अगदी बडतर्फ झालेला आहात. तर भविष्यात आता तुम्हाला असं वाटत नाही की की परत जर तुम्ही असे व्हिडिओ सुरू केले तर, आणि जर असे तुम्ही आरोप करायला सुरुवात केली, तर तुम्हाला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे वगैरे? हो, आहे ना, ते शक्यता चालूनच धरली मी. खोटे गुन्हे दाखल करणार. आणि 1 वर्षाचं चालू आहे त्यांचे, चालू आहे. मी सांगितलं ना, मोक्का लावायचं चालू आहे. 2 त्यासाठीच गुन्हे दाखल करता येते. 2 का 4 गुन्हे जर दाखल झाले ना, तर ते मोक्का लावता येते. म्हणजे मला स्थानबद्ध करून ठेवता येते एखाद्या जेलमध्ये. मग 1 पण मग वर्षच ठेवता येते त्याला. तुम्हाला माहिती आहे की पुढे परत मी जाऊन चालूच त्रास. करणार ना. माझा तोंड हा? कुठपर्यंत दाबणार आहे? 302 मी करू शकत नाही, बरोबर आहे? किंवा माझा जोपर्यंत मृत्यू होत नाही किंवा मला स्थानबद्ध करू शकत नाही, तोपर्यंतच आवाज दाबणार ना माझा यांनी. मी हो, बाहेर पण आले की परत तुम्ही चालू करणार.
हो, पण तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणाला होता की याच्यामुळे माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना, माझ्या घरच्यांना त्रास होतो किंवा झाला, तर तुम्ही हा त्रास का त्यांना देताय परत परत? आता मला त्रास झाला ना, मला स्वतःला वैयक्तिक एक बडतर्फ अधिकारी म्हणून मला माझा जिल्हा, माझं घर सोडून 28 दिवस तर त्या ठिकाणी गेलो आणि आताही मी जाऊ शकत नाही. मग हा त्रास नाही का? त्यांना तर होतोय, त्यांना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने होतोय. पण ते स्ट्रॉंग होतील, माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहेत माझ्या घरचे. आणि आई वडील म्हणजे ज्या अंगात माझं रक्त आहे तर ते आई वडील पण खूप स्ट्रॉंग आहेत, भाऊ बहीण पण खूप स्ट्रॉंग आहेत. माझ्या घरीच तुम्हाला सांगितलं ना, 2 रिव्हॉल्वर आणि 2 पोलीस ऑफिसर आहेत माझ्या घरीच. त्यामुळे ते स्ट्रॉंग आहेत एकदम. त्यांना कोण हात लावू शकत नाही. हा मान्य आहे, पण आता यामुळे म्हणजे याच्यातनं काय म्हणजे तुम्ही सिद्ध काय करणार आहात? असं जर व्हिडिओ करून तुम्ही दावे सिद्ध करत बसलात एवढंच तर करणार आहे, फक्त मला ज्यांनी ज्यांनी त्रास झालाय, निखिल गुप्ता वगैरे, माझी स्वतःची चौकशी झाली पाहिजे प्रामाणिक. आणि काय काय हे झालं पाहिजे. अरे बाहेर भेटू ना 2 मिनिट. मग काय काय झालं ते सगळ्या गोष्टी बघावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर खरं काय आणि खोटं काय, मी जर चुकीचं सापडलो तर माझ्यावर कारवाई करा, फिर्यादी आणा की यांनी माझे पैसे घेतले, म्हणजे पुराव्यासहित फिर्यादी आणा आणि शिक्षा द्या मला. किंवा मग माझी चौकशी करून त्याच्यात खरंच मुकेश नाट आणि निखिल गुप्ताचीच हात आहे का माझ्या सस्पेंड मध्ये, माझ्या डिसमिस मध्ये, आणि मग तेवढं करा. बस माझी मागणी ती आहे. नाही तर हे सरकार बरखास्त होत नाही तोपर्यंत माझं काम चालू राहणार. माझ्याकडे तसे पुरावे मी शोधूनही काढणार. आणि नवनवीन माझ्याकडे स्वतःकडेच भरपूर आहेत. आणि आता लोक जॉईन होत आहेत, फेसबुक, आजकाल सोशल मीडिया. साहेब माझ्याकडे ही माहिती आहे, फोन करतात, मेसेज करतात, हा पुरावा आहे साहेब. मग अंजली दमानिया किंवा ज्या काही कार्यकर्ते आहेत, तृप्ती देसाई, यांना पुरावे कुठून भेटत असतात? हे जनसंपर्क वाढला, विश्वास वाढला लोकांचा ना, तेव्हा लोक पुरावा देतात. मग मी ते करतच राहणार. कारण आणि हे गेंधळ्याचं काय म्हणतात ते, कोणत्या कातड्याचं सरकार आहे? त्यापेक्षा काँग्रेस परवडलं. हा, विलासरावांनी 2-4 तासात राजीनामा दिला आमच्या लातूरच्या. आमचे गृहमंत्री लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर, त्यांनी काहीतरी कपडे बदलले म्हणून लगेच राजीनामा दिला. मग हे काँग्रेस सरकार परवडतं. ते काहीतरी कारवाई तर करतं. हे बीजेपीचं कसं आहे, उगा ऐकून घ्यायचं किंवा बहिरे बनायचं आपलं आणि चालू आहे आपलं काम. आणि मी आव्हानही केलं कार्यकर्त्यांना, म्हणलं की माझ्यासारखा त्रास होईल त्याच्यापेक्षा तुम्ही बीजेपी कडे जा म्हणलं, वॉशिंग सेंटर मध्ये मस्त क्लीन व्हा आणि बीजेपी कडे 4 आणे तरी भेटतील, सुखाची भाकरी भेटेल, गुन्हे दाखल होणार नाही, तुम्हाला गुन्हे दाखल झाले तर मदत होईल. हे सांगितलं मी सगळ्या कार्यकर्त्यांना, आव्हान केले मी, जाहीर आव्हान. तुम्ही जो मध्ये आरोप केला होता की वाल्मिक कराडची एन्काउंटरची सुपारी ही धनंजय मुंडेने दिली होती आणि मला करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली होती, पण मी ते केलं नाही कारण की ते मला योग्य वाटलं नाही. पण आता तुम्ही असं म्हणालात की अरे हे एवढं करण्यापेक्षा वाल्मिक कराडचा एन्काउंटर केला तर 5-50 करोड मिळाले तरी असते. हो ना, म्हणजे माझं आयुष्य एकदम नंतरचं म्हातारपणाचं किंवा पुढचे वर्ष चांगले गेले असते. आणि पण तुम्ही ते जो तरी दावा चांगले केलाय गेले तो असते किंवा आणि मला लोकांचं पुण्य भेटलं असतं त्या संतोष देशमुखांचं, सॉरी धनंजय देशमुखांचं, त्यांच्या भावाचं, मुलीचं, त्यांचं तर मला एक काय म्हणतात त्याला, हे भेटलं असतं की काय मला शब्द आठवत नाही. आणि चांगलं झालं असतं, पुण्य भेटलं असतं मला, न्याय पण मिळाला असता लगेच त्यांनाच. तुम्ही जो दावा केलाय तो खरा आहे का खोटा आहे हे कोणी पडताळून पण पाहिलेलं नाही. आणि पाहणारही नाही. मी म्हणलं ना, तेरी भी चूप मेरी भी चूप, चालू द्या, कोण विरोधक नाहीत. कारण सगळ्यांना अजून मी सांगितलं होतं मागच्याच ह्याच्यात की अजूनही आता जसे निवडणुका मुंबईच्या चालू होतील तेव्हा मग यांच्या इकडून तिकडून इकडून तिकडून कोलांट्या उड्या सुरू होणार. एकदा ते स्थिर झालं, निकाल लागला, परत व्यवस्थित झालं की मग माझे मुद्दे हे विरोधक तेव्हा काढणार उचलून. आता का काढत नाहीत माहितीये का तुम्हाला? त्याचं कारण असतं. याचा अभ्यास आहे, प्रचंड अभ्यास आहे माझा, की आता निवडणूक आहेत येणाऱ्या. मग आज जर रणजित कास्तेच्या बाजूने बोललं तर मग बीजेपी नाराज होईल किंवा हा पक्ष नाराज होईल, किंवा राज ठाकरेंच्या बाजूने बोललं किंवा जे काही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूने बोललं तर तो पक्ष नाराज होईल, तो व्यक्ती. पण ऐन तिकिटाच्या टायमाला जर आपल्याला त्याच पक्षात भेटणार आहे, जाणार आहे, तर मग ते ही होईल ना, विरोधाभास होईल. त्याच्यामुळे ते तेरे भी चूप मेरे भी चूप. कारण हा मुद्दा, ईव्हीएमचा मुद्दा किती लोकांनी उचलून धरला होता हो, जेव्हा निवडणुकीचा निकाल आल्या आल्या. आणि मी एवढे पुरावे देऊन विरोधक का गप्प आहेत? सगळे वाट बघतायत मुंबईच्या ह्याची आता, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सगळी वाट बघतायत. मला ते कळालं ना, तसेच त्यांच्याकडूनही कळालं. आणि माझा प्रचंड अभ्यास आहे. तसेच एक शेवटचे 2 प्रश्न. म्हणजे मला असं म्हणायचं की मुळातच तुमची नेमकी लढाई कुणाशी आहे? कारण की शत्रू माहीत असतो तेव्हा आपण त्याशी 2 हात करू शकतो. तुमची नेमकी लढाई सिस्टीमच्या विरोधात आहे,
बड्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आहे, शासनाविरुद्ध आहे, नेमकी लढाई कुणाच्या विरुद्ध आहे? प्रशासन माझ्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केलाय ना, बघा माझ्यावर एसपींनी अन्याय केला, निखिल गुप्तांनी केला आणि गृहमंत्र्यांनी केला आणि अजितदादा पालकमंत्र्यांनी केला आणि त्याच्या अगोदर धनंजय मुंडेंनी केला, वाल्मिक कराडनी केला. हे सगळे माझे शत्रू. त्याच्या पुढे पण कोण नाही. ही लढाई केवळ असं सोशल मीडिया वरून नाही ना चालणार. व्हिडिओचे बॉम्बगोळे फेकून त्यातनं बरोबर तुम्हाला देत काय नाही, सिद्ध देत नाहीत करता ना. येणार? मला येऊ तर द्या महाराष्ट्रात. मला येऊच देत नाहीत ना. अजून 3 बेल मध्ये माझा जामीन नाही. 3 गुन्ह्यामध्ये. त्या दिवशी बघा, अटक करायला त्या दिवशी आले होते. कुठं आले होते? संभाजीनगरच्या ह्याच्यातून. मी बाहेर पडल्या पडल्या मला अटक करण्यासाठी टीम आल्या होत्या. हम्म. पण मी असा गुंगारा दिला, मी पोलीस ऑफिसर आहे. त्यांनी आधीच माहिती काढून घेतली होती मी, की ह्या जेलमधनं बाहेर पडल्या पडल्या किती रस्ते आहेत. ते म्हणले एक इकडं जातो, एक इकडं जातो, मोठा रस्ता आणि एक डायरेक्ट संभाजीनगरच्या बाहेर जातो म्हणले. बर म्हणलं 3 रस्ते आहेत का? मग अभ्यास केला, आतमध्ये विचारलं. मग एका रस्त्याने फार कमी माणसं जातात आणि मोठ्या रस्त्याने लगेच बाहेर पडल्या पडल्या जातात. मग ज्या रस्त्याने कमी माणसं जातात तिथून मी पळून आलो लगेच. नाहीतर माझा तेव्हाच कार्यक्रम होता. बरं, म्हणजे तुम्ही आता एकाच गुन्ह्यात जामिनावर आहात, अॅट्रॉसिटीच्या. एकच गुन्ह्यात ना अॅट्रॉसिटी. अजून बाकीचे 3 गुन्हे तसेच पेंडिंग आहेत. आता त्यांना चान्स आहे ना, मग त्यांचं तेच चालू आहे. आता त्याच्यात मला उचलतील. परत त्याच्यात जामीन देणार नाहीत. साधे गुन्ह्यात मला 28 दिवस ठेवलं. ज्या गुन्ह्यामध्ये नोटीस देऊन आम्ही सोडतो आरोपीला, त्या गुन्ह्यात मला 28 दिवस का ठेवलं? म्हणून तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर आहात का आता? हो, म्हणूनच मारा. नाहीतर मी काय पळू कुठं नाहीये, भित्रा नाहीये. पुन्हा मला आतमध्ये जाऊन बसायचं नाही जेलमध्ये. एवढ्याच कारणासाठी मी बाहेर आहे. बर, तीन अगदी शेवट. आणि ऐका 3 जामीन होऊ द्या माझे. बघा कसं आंदोलन करतो मी. ईव्हीएम विरोधात नाही जर दिल्लीला आणि महाराष्ट्र गाजवला ना मी, सगळं आंदोलन करून सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार मी. माझी लढाई मी सोडणार नाही. आणि त्या लढाईसाठी सर्व काही मी सक्षम आहे तेवढी मी. पुढचे 10 वर्ष ही लढाई मी माझी चालूच ठेवणार. मला एवढी बर, खात्री आहे, देर है लेकिन अंधेर नाही. मला न्याय हा मिळणारच आहे. पण टप्प्याटप्प्याने पहिले त्या जामीन होऊ द्या. जामीन झाल्यानंतर मी महाराष्ट्रात येऊन धिंगाणा जर नाही घातला ना, नंगानाच होणार बघा तुम्ही. बर. आता शेवटचाच अगदी प्रश्न, तुम्ही जो पंगा घेताय त्या पंग्यामध्ये तुमच्याही जीवाला धोका असू शकतो. हो तर असू त्या शकतं. निमित्ताने तुम्ही तुमची सावधगिरी बाळगण्यासाठी काय करताय? बघू आता थोडेफार 1-2 बाउन्सर ठेवू काहीतरी. आम्हाला ट्रेनिंग असतं. आम्ही असंही 4 माणसाचा काय म्हणतात त्याला सामना करू शकतो. 4 ट्रेनिंग घेतल्यात मी पोलिसाच्या. 1 कॉन्स्टेबल, 1 पुन्हा कमांडो, पुन्हा PSI ऑफिसर म्हणून, पुन्हा कमांडो असतं. 1-1 वर्ष आणि आम्हाला ते सगळे कराटे-बिराटे ट्रेनिंगमध्ये हेच असतं आम्हाला रगडाच असतो. तर 4 माणसांना तर मी आरामात सामना करून मी निघून जाऊ शकतो. पण मॉबच आला 10-15 माणसाचा तर मग कुठेतरी घात होईल माझ्यावरती. एवढंही शरीर देवाने दिलं नाही किंवा कोणाच्यात ताकदही नसते. सहन करू. आता एकाने दिली ना धमकी मला राष्ट्रवादीचे उघडपणे तर यथाचित मान-सन्मान म्हणलं माझा मान-सन्मान कधीच झालाय. मी सस्पेंड झालो, बडतर्फ झालो, घरदार सोडून गेले, मित्रपरिवार सोडून गेले. मान-सन्मान तिथंच झाला. तू काय मला 4 फटके मारशील किंवा 4 काट्या मारतील, काहीतरी फ्रॅक्चर होईल, कुठे तर मी ॲडमिट होईल. ह्याच्या पुढचं काय आहे? नाहीतर माझा जीव जाईल. ह्याच्या पुढे काय आहे? काहीच नाही ना. ओके. धन्यवाद कासले साहेब, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुम्ही रोखठोक तुमची भूमिका मांडलीत. मुळातच तुमचा जो पंगा तुम्ही घेतलेला आहे तो थेट बड्या अधिकाऱ्यांशी, मग गृहमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांच्याशी, आणि मुळात तुमची जी लढाई आहे ती लढाई तुम्ही विविध माध्यमातून लढायचा प्रयत्न करताय. पुन्हा एकदा तुमचे व्हिडिओ सुरू झालेले आहेत, खळबळजनक दावे सुरू झालेले आहेत. त्याची दखल आता काय नेमकं शासन कशी घेतंय, प्रशासन कशी घेतंय हे येणारा काळच ठरवेल. पण हो. भविष्यात अजूनही तुम्हाला 3 गोष्टींमध्ये जामीन मिळवायचा आहे, 3 गुन्ह्यांमध्ये. तो जामीन मिळाल्यानंतर मात्र मी महाराष्ट्रात येणार आणि मग मात्र महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा धिंगाणा घालणार आणि सगळ्यांचे हो. वाभाडे काढणार असं तुम्ही म्हटलेलं आहात. आता हो. नेमकं काय होतंय आणि तुमचे जे कळबळजनक दावे आहेत त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि शासन नेमकी काय भूमिका वटवतंय यावरच आता सगळं पुढचं अवलंबून असणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.